बिग बॉस मराठी सीझन 6 बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 88. तर आज झाला बाई प्राईज मनी वाढवायचा टास्क झाला नाही, म्हणजे अजून चालू आहे. आता उद्या कळेल आपल्याला यांची प्राईज किती वाढली किती नाही. पण यार राखी आणि विशाल काबिले तारीफ खेळले यार, म्हणजे वाटलंच नाही हे खेळतील. पण ठीक आहे, चांगले खेळले. आणि ज्याप्रमाणे यार तुम्ही जर एपिसोड पाहिला असेल, ज्याप्रमाणे विशाल तिला समजत होतं कबूतर कसं करतो, गुट्टर गु गुट्टर गु, कमाल होतं ते बरं का. मला म्हणजे एकदम ते वेगळंच होतं दोघांची जे चालू होतं ते. मग त्यांनी ती म्हणे काय करतो गुटर गु, मग गुसा घू घ्यायचा, मग नंतर काय बडचा बड घ्यायचा, घुबड 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 करत होती ती राखी. आणि मग तरी तिला आणताना आलं. ॲक्च्युली तिला घुबड म्हणजे कसं दिसतं काय त्यांनी एक्सप्लेन नाही केलं, दिसतं कसं. त्यांनी बोलली पण वरतून एक्सप्लेन कर की कसं दिसतं घुबड, ती काय उचलून आणेल. तर ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं एकंदरीत की ना, विशाल आतमध्ये जायला हवा होता आणि राखीने बाहेर पटावर थांबायला पाहिजे होतं. काय वाटतं तुम्हाला? ठीक आहे, हे मी मधूनच सांगते, पण आता मी सुरुवातीपासून सुरुवात करते. आज भाई विशाल आणि राखीचं वाजले आणि डायरेक्ट त्यांनी एकमेकांचा प्लॅस्टिक काढला डायरेक्ट. तुझं हे नकली आहे, तुझं ते नकली आहे, तुझे दात नकली आहे. ही म्हणते तू गोळ्या घेऊन घेऊन बॉडी बनवली, तुझी बॉडी सगळी नकली आहे, आतमध्ये सगळे स्टेरॉइड्स भरले वगैरे वगैरे असं काही काही बोलली. आज आपण बघितलं की विशाल इकडे अनुश्रीला म्हणत होता, अनुश्रीला म्हणे तू टास्क खूप छान खेळली, पण यार तन्वी खूप भारी खेळली आहे. तन्वी टास्क म्हणजे झेंडे काढले टास्कमध्ये, असं भरभरून तारीफ करताना दिसत होता विशाल. ती कॅमेरासाठी होती का आतून आलेली होती मला नाही माहिती, ते तुम्ही ठरवा. कसं मी कोणत्याही बाजूने बोलली तर मग तुम्हाला राग असेल, मग ते तुम्ही ठरवा. मला माहीत नाही ती कशासाठी होती. पण मला जे वाटतं ते मी सांगते की मला वाटतं ठीक आहे, तो मनापासून तारीफ करत असेल, पण त्याला आतून ती एक जेलेसी ना दिसत होती. तर ती जेलेसी ना कशी दिसली माहिती का, जेव्हा आज तो पूलमध्ये इमोशनल झाला ना त्यावेळेस कळाली ती. नाही तर आत्ता तो म्हणजे ना सुरुवातीला ही बिलकुल वाटली नाही, जेव्हा मी राईट डाऊन केल्या ह्या सगळ्या गोष्टी. पण नंतर जेव्हा तो पूलमध्ये एकटाच बसला होता ना, तेव्हा कळालं का ही सगळी जेलसी आहे. म्हणजे मी हे नाही म्हणणार, हे बघा विशाल आणि तन्वी एक नंबर खेळाडू आहे, म्हणजे गेमर आहे दोघंही, मास्टर माइंड आहे, गेम खेळता वगैरे ठीक आहे. आज जर तन्वी काटामधला जर कोणी मेन असेल ना तर ती तन्वी आहे, जी जबरदस्त गेम खेळते. आणि टोळीमधलं कोणी मेन होता तो होता विशाल द मास्टर माइंड, आणि इकडं तन्वी द मास्टर माइंड होती तसं बघायला गेलं तर. आणि इकडे विशाल म्हणतोय की छान खेळली तन्वी टास्क, आणि तिला बघ ना सगळी उत्तरं माहिती होती, सगळी उत्तरं येत होती तिला. तर इकडं मग दीपाली तन्वीला म्हणती जादू होत होती, जादू पटापट पटापट, तू काय खेळली जबरदस्त, सर्व माहीत होतं तुला, सर्व माहीत होतं. मग इकडं अनुश्री तन्वीला म्हणते तुझं वेगळं डेस्पिरेशन आहे पण गेमसाठी बरं का, जे दिसून येतं ॲक्च्युली. आणि नंतर तन्वी म्हणते की अगं म्हणजे ना मी तर आली पण नसती, तर मी तर इथं नसती, पण मी तर लग्न करून कुठेतरी दुसरीकडे असती. पण ते काय आहे, तन्वी कोलते ब्रँडना मोठा करायचा आहे मला, असं बोलली इथं तन्वी. हे कॉन्व्हर्सेशन चालतं अनुश्रीबरोबर. नंतर इकडं विशाल दीपालीला म्हणतोय की मी ना तिचं बनवलेलं नाही खाणार. इथं काय म्हणत होतं माहिती का, विशालचं काय म्हणणं होतं इथं की दीपालीला की बघ म्हणजे बघ ना तन्वी ते कसं काय इतके म्हणजे असं बोलू शकता तिच्याशी नॉर्मली, राखीशी कसं काय नॉर्मली बोलू शकता. तन्वीला काल ती आयुष्वरनं वगैरे किती काय काय बोलली. आणि तो तुला पण दीपाली बघ एवढं काय काय बोलली. तर मी सांगू इच्छिते विशाल तुला की काल स्वतः भांडणामध्ये तन्वी बोलली आहे का दीपालीताई आणि माझा इतका बॉन्ड नाही झालेला आहे. बोलली ना राकेशला ती काल बेडरूम एरियात जेव्हा ते भांडण झालं होतं त्यांचं, ती बोलली दीपालीताईचा आणि माझा इतका बॉन्ड नाही आहे राकेश दादा असं सांगत होती. मग त्याच्यामुळे जर ती दीपालीला काही बोलली असेल तर इकडं हिला काय फरक पडेल तन्वीला. इवन तन्वीच्या बाबतीत जसं भाऊच्या धक्क्यावर बोललं गेलं की तन्वीला जेव्हा कॅप्टन बनवायचं होतं आणि तिची जी समर्थक होती, जी
ती होती दीपाली, आणि दीपालीने रेवाला जिंकवलं हे सगळ्यांनी बघितलं. मग तन्वी का दीपालीच्यासाठी एवढ्या गोष्टी करेल मला सांगा. जर म्हणजे दीपालीचं ते खार खाणं दिसत असेल तन्वीला टास्कच्या दरम्यान असो किंवा काही असो, तर मग तन्वी पण का महत्त्व देणार की तिला असं बोलली होती मग मी राकेशशी नाही बोलणार, ती का तिचे संबंध खराब करणार? आणि असं नाही ठीक आहे संबंध खराब करणार, कारण तन्वीला पण ती बोलली होती बापबद्दल असो, आयुषबद्दल पण काल बोलली होती. पण तो तिचा टेक आहे की तिला बोलायचं आहे, कारण तिला माहिती आहे आयुष तर तिचं तसलं काही नाही, आणि तिला माहिती कारण राखी जी ना हे सगळं गेमसाठी आणि कंटेंटसाठी, तिच्या मनात काहीही नसतं, गेमसाठी कंटेंटसाठी करते. हा ठीक आहे काही वेळेस ओव्हर द गोष्टी जातात, ओव्हर होतात गोष्टी, पण असतात काही लोक तिला समजून घेतात तर काही लोक तिला नाराज होता. तसं आज राखीने बाई दीपालीची माफी मागितली आहे राकेशच्या सांगण्याहून, आणि मग नंतर जेव्हा ती बोलली राकेशचं ऐकून आले असेल तर माझ्याशी माफी म्हणजे मी तुला माफ पण करणार नाही तू मागू पण नको. पण मग नंतर तिने कान पकडून हक करून सॉरी बोललं आहे, आणि इथे या गोष्टी यांच्या सॉर्ट आऊट पण झालेल्या आहे. ठीक आहे. तर इकडं विशाल म्हणतोय का तिचं बनवलेलं मी नाही खाणार. तुम्हाला माहिती आहे का दीपाली आणि राखीच्या, मला सांगा कोण कोण आग्रह करतं? दीपाली आणि राखीचं भांडण चालू आहे बरोबर, त्यांचं क्रॉस चालू आहे कालपासून. विशाल त्यांच्यामध्ये का पोळ्या भाजतोय त्याच्या? आज तन्वी बोललीसुद्धा आहे, तन्वीच्या बोलण्यात एकदम पॉईंट आहे. ती म्हणे विशालला ना मुद्दे मिळत नाही, मग तो यांच्या मुद्दे त्याने राखी पण बोलली तू आमच्यात कशाला कंटेंट घेतो, तुझा आम्ही दोघे आमचं कंटेंट घेतो तू नाही असं बोलली डायरेक्ट. आणि म्हणजे खरोखर विशालकडं टॉपिक नाही राहिला. इवन विशालला टास्कपासून पण दूर केलं आहे, त्याला घरात करण्यासारखं काही नाही, म्हणून तो राखीशी आता भांडायला बघतोय, कारण आता कोणी नाही ना भांडायला. मग त्याच्यामुळे काही ना काही जी कंटेंट तर द्यावं लागेल, भांडायचं असो किंवा कसलंही असो. मग त्याच्यामुळे तो विशाल जो आहे ना दीपाली आणि राखीच्यामध्ये, पहिलं आपण बघितलं का विशाल इतका सिरियसली घेत होता किंवा काय नाही, तो त्याच्या ह्याच्यात राहायचा, त्याच्या गेममध्ये राहायचा, तो स्ट्रॅटेजीज वगैरे सगळ्या गोष्टी प्लॅन करता, टास्क प्लॅन करता. पण या अशा गोष्टींमध्ये तो जास्त इन्व्हॉल्व होताना दिसत नव्हता, जो तो आत्ता दिसतोय, कारण त्याच्याकडे खरोखरच मुद्दे नाही आहे. हे बघा, जेव्हा विशालची बाजू घ्यायची असते तेव्हा मी नक्की येते, आणि जेव्हा विशाल गेम खेळत असतो किंवा मग काही ना काही डोकं लावत असतो तेव्हा मी यार प्रत्येकाला एक्सपोज आहे, मग तो राकेश असो किंवा मग कोणी असो. तर इकडं मग ते झालं. मग दीपाली रेवाला म्हणते सेल्फ रिस्पेक्ट असतो की नाही मला सांग, सेल्फ रिस्पेक्ट असतो ना, मला बोलावंसं वाटत नाही राखीशी, तिने हद्द पार केलेली, ती माझ्या मॅरेजवर गेली, असं तसं सगळं बोलत होती. आणि मग रेवा म्हणते तन्वीला पण बोलली, पण तन्वी काय की नॉर्मली मला खरंच कळत नाही. आता रेवा पण इथं थोडंसं दीपालीला पिन मारते, की कुछ काम तो बन जाए, असं. मग इकडं तन्वी राखीची ना ॲक्टिंग करून दाखवते. राखी म्हणते आता तुम्ही तन्वीबरोबरच खेळणार. अरे बापरे. आणि तन्वीशी एकदम गोड गोड अचानकपणे बोलायला लागली राखी. कुठं ना कुठं हे का जो तिकीट टू फिनाले टास्क जिंकतो ना तो ट्रॉफी पण उचलतो यार, माहिती आहे. मागच्या वेळेस गौरव खन्ना तिकीट टू फिनाले जिंकला होता, ट्रॉफी पण लिफ्ट केली होती त्याने. त्याच्यानंतर आपण बघितलं की तन्वी राखीची ॲक्टिंग करते, ती होती मी कसं खेळली असती हा टास्क, तर ती थकून वगैरे सगळं दाखवत होती तन्वी, आणि ॲक्टिंग करते टास्क कसा केला असता राखीने. मग इकडं विशाल जो आहे ना एकटाच बसला आहे. हे विशालचं जे कॉन्व्हर्सेशन आहे ना ते ऑडियन्ससाठी लक्षात ठेवा, ऑडियन्ससाठी. मला कळत नाही विशाल या सगळ्या गोष्टी का करतो, कारण विशाल तन्वीने जरी ट्रॉफी उचलली ना तर लोकांच्या नजरेत हिरो तूच आहे. आता मी इथं उदाहरण द्यायचं असेल, एक्झाम्पल द्यायचं असेल तर चला, मी आत्ता रिसेंट आलेल्या धुरंधर मूवीमध्ये रणवीर सिंग किती पण मोठा हिरो असला तर तो चित्रपट अक्षय खन्नामुळं गाजला. तसाच हा सीझन किती म्हणजे फ्लॉपच आहे तसा, पण हा सीझन थोडाफार जो गाजला आहे ना तो विशालमुळे हिट आहे. म्हणजे मी हेच म्हणेन का या बिग बॉसचा, या धुरंधरचा हिरो जो आहे म्हणजे अक्षय खन्ना जो आहे ना तो विशाल आहे, आणि इथली रणवीर सिंग जी आहे ना ती तन्वी.
जे दिसतं आहे. म्हणजे मी दोघांचं कंपॅरिझन ना, मूव्हीचं ना, यांचं हे कोणत्याच गोष्टीचं कंपॅरिझन, मी हे एक्झाम्पल देते फक्त एक्झाम्पल. म्हणजे तुम्हाला कळेल का या शोमध्ये विशालचा किती पॉवरफुल रोल आहे यामध्ये. किती त्यांनी त्याची जी छाप आहे ना ती सोडली. आणि आणखी एक यार, राखीला पण मी घेईल याच्यामध्ये, कारण राखी जेव्हा शो डब्यात चालला होता ना, राखीने उचलून वर आणला आहे तो शो. मग ती भले काही करू घरात यार. खूप लोक असे ज्यांना राखीला घरामध्ये राडे करताना बघायला आवडतं, जे आज ती करत होती, तिचे ते जोक्स ऐकायला आवडतं, ते एंटरटेनमेंट असो काही असो. समटाईम्स खूप जास्त होतं ते, समटाईम्स तिच्या तोंडावर ताबा राहत नाही राखीच्या, आणि मग ती कुठं भरकटत जाते. या पण गोष्टी होतात. तर इकडं विशालचं जे हे बोलणं आहे पूलमध्ये, ते ऑडियन्सला सांगतोय तो, लक्षात ठेवा. पण मला असं वाटतं ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. का बरं माहिती का? रुचितानी मेकर्स विरुद्ध इंटरव्ह्यू दिला, तर रुचिता म्हणे की मला अजूनही म्हणजे म्हणजे काम देताना विचार करता ना बाई. तुम्ही जर तुम्हाला जे काम देते तुम्ही त्याचीच बुराई करता बाहेर येऊन, तर समोरचा परत तुम्हाला काम देणार आहे का? नाही देणार. याचं उत्तम उदाहरण मी म्हणेल की एल्विश यादव आहे. एल्विश यादव ज्याने वाईल्ड कार्ड असून तो OTTचा सीझन जिंकला, आणि त्यानंतर त्याला एक शो मिळत गेले. मग ते लॉफ्टर शेफ असो नाही तर दुसरा असो, कलर्स त्याला काम देत गेलं. तर हे असं असतं की आपण आहे ना बाहेर मेकर्सचे होतं. अजून बरं ठीक आहे, एल्विश यादव तर जुनं उदाहरण आहे. आत्ताचं उदाहरण देते, रिसेंटली आत्ता हिंदी बिग बॉसमध्ये काय झालं. हिंदी बिग बॉसमध्ये अभिषेक बजाज, जो इतका खतरनाक प्लेयर होता, टास्क भारी खेळत होता. समटाईम्स त्याला ठीक आहे कळत नव्हतं काही गोष्टी, पण तो खूप खतरनाक प्लेयर होता. टास्क मिळून तो हिरो बनला होता अक्षरशः, आणि तो खूप मजबूत खिलाडी पण होता. पण मेकर्सला त्याला अभिषेक बजाजला टॉप 5मध्ये न्यायचं नव्हतं न्यायचं त्यांना टॉप 5मध्ये. आणि अभिषेक बजाज तर तत्समच होत नव्हता आणि जबरदस्त खेळतच चालला होता. मग त्यांनी प्रणीतला हाताशी धरून, म्हणजे प्रणीत कॅप्टन होता तेव्हा त्याला डायरेक्ट अश्नूर आणि अभिषेक या दोघांमध्ये कोड्यात पाडलं की कोणाचं तरी एविक्शन कर. तर इथं प्रणीतने एविक्शन केलं. पण तसं अभिषेक बजाजला बाहेर येऊन खूप साऱ्या गोष्टी चॅनल विरुद्ध किंवा मेकर्स विरुद्ध कळाल्या असेल, पण त्यांनी प्रणीतलाच दोषी ठरवलं का, की नाही मला या इंडस्ट्रीत काम करायचं आहे, मला पुढे जाऊन या इंडस्ट्रीत काम करायचं आहे. आणि तुम्हाला खरं सांगते, तुम्ही जर मेकर्सच्या विरोधात बोलला ना तर तुम्हाला काम मिळणं खूप कठीण होतं, खूप कठीण. त्याच्यामुळे ना तुम्हाला आता जान्हवी किल्लेकर बघा, रुचिता जेव्हा बोलली तर जान्हवी किल्लेकर आली. सर्वात जास्त राडा घरात घातला होता मागच्या वर्षी, तो जान्हवी किल्लेकरने घातला होता. पण नंतर ती आता बिग बॉसचे गुण गायला लागली अचानकच. तर त्या सगळ्या गोष्टी का बरं झाल्या, तर तिला माहिती आहे का हेच मला काम दे. The 50मध्ये पण आता जान्हवी झळकली होती. तर या सगळ्या एकंदरीत गोष्टी असतात की आपण मेकरच्या विरुद्ध बोलत नाही, आपल्यावर फेअर व अनफेअर ते दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला साईन करता आणि आपलं काम जे असतं ना चालू असतं. या इंडस्ट्रीत असं असतं. तर अभिषेक बजाज कधीच मेकर्स विरुद्ध बोलला नाही, त्याच्याबरोबर इतकी पॉलिटिक्स झाली तरी. त्याच्यामुळं जो हुशार ॲक्टर असतो, ज्याला या इंडस्ट्रीत काम करायचं असतं ना, त्याच्याबरोबर फेअर हो अनफेअर हो जनता डिसाईड करते. नेहमी लक्षात ठेवायचं, जनता डिसाईड करते, जनता जनार्दन. त्याच्यामुळे ना तुम्ही मेकर्सच्या विरुद्ध काहीही न बोललेलं बरं. आणि मग त्याच्यामुळे ना इथं विशाल एकटाच बसला होता. तर तो काय म्हणत होता माहीत का, ऑडियन्सला तो एकटाच बोलत होता, कारण म्हणजे ऑडियन्सला जाणार तर माहीत होता. रुचिता गेली, प्राजक्ता गेली, रोशन गेला, संकेत गेला, सर्वचे सर्व जे माझ्यावर स्ट्रॉंगपणे उभे होते ते सगळे गेले. आणि आता मला जो आहे ना महाराष्ट्रच वाचवू शकतो असं म्हणतोय तो, सारखा उल्लेख करतोय महाराष्ट्र. याच्यावरून कळतं का तुम्हाला? तो ऑडियन्सला सांगण्याचा प्रयत्न करतोय का बघा माझ्यावर किती अनफेअर झालं. आणि मी म्हणत नाही त्याच्यावर अनफेअर नाही झालं, तो खोटं नाही बोलते, ऑफकोर्स त्याच्यावर अनफेअर आहे. पण पब्लिकला दिसतंय विशाल, पब्लिकला दिसतंय की तुझ्याबरोबर अनफेअर झालं, पब्लिक तुझ्याबरोबर उभं आहे. पण तू आतमध्ये या सगळ्या गोष्टी करू नये, कारण आहे ना मग ते कसं आहे त्या वेगळ्या होऊन जातात खूप गोष्टी जर तुम्ही असं करताय तर. ठीक आहे तो एकटा बोलतोय, पण त्यालाही माहिती आहे का या गोष्टी कॅमेऱ्यात जात आहे, कॅप्चर होत आहे, दाखवलं जाऊ शकतो. कारण तो रडत पण होता विशाल इथे. ॲक्च्युली विशाल का रडत होता माहिती का, तिकीट टू फिनाले खेळायला नाही मिळाला आणि तन्वी हिरो बनली या पूर्ण टास्कमध्ये.
आणि या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असताना त्याच तुम्हाला विनरच्या एक एक स्टेपवरती घेऊन जात असतात. आणि तिकीट टू फिनाले जिंकून ती डायरेक्ट 5 स्टेपवरती चढली तर विशालचा अँगर किती असेल मनातल्या मनात विचार करा की मला तिकीट टू फिनाले खेळता आलं नाही, मीच जिंकलो असतो असं. एकाच तन्वीने भविष्यवाणी केली का ठीक आहे विशालला आन्सर आले असते, पण तो त्या जाळ्यांमध्ये खूप अडकून राहिला असता हाईटमुळे. ती बोलतो ते राखीला, जे मला थोडंसं खरं पण पडतं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 12 वीक चांगलं खेळलो, पण फक्त एका चुकीमुळे मी सर्व घालवलं. आणि रडतो विशाल खूप. या घरात कोणी बोलत नाही, टास्क करू शकत नाही, मी बोलू शकत नाही कोणाशी. कोणाला बोलू, फ्रस्ट्रेशन होत आहे आणि कोणीच नाही आहे बोलायला. फोकस ठेव तो मनातल्या मनात म्हणतो फोकस ठेव. मग हे सगळं महाराष्ट्र ठरवेल. पुन्हा एकदा महाराष्ट्राचं नाव, हे सगळं ऑफकोर्स महाराष्ट्र ठरवेल. आणि महाराष्ट्र तुला तगडी वोटिंग पण करणार विशाल. फक्त तू जे आहे ना बोलू नको काही गोष्टी अशा असतात. मग त्याच्यानंतर बाई सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर इकडं बाई गाणं वाजलं आणि मग सगळेजण डान्स करायला लागले. मग विशाल म्हणते बाई तिकीट मग मी पाहिलं विशाल जो आहे ना तन्वीचं ते तिकीट टू फिनालेचं ते होतं तिकीट, तो नुसता एक टक निरखून पाहत होता. जेव्हा गाण्यावर सगळेजण बाहेर डान्स करत होते, विशाल तन्वीच्या बेडजवळ जाऊन तो तिकीट टू फिनालेचं एक टक बघत काय माहिती काय विचार करतो. मे बी त्याला वाटत असेल की मी खेळलो असतो तर आज हे माझं असतं, असंही असेल. तर मग इकडं रेवा आणि दीपाली म्हणते मग इकडं राखी म्हणते का मी इथे तन्वीला चिपकून राहणार आहे आता. मी इथं तन्वीला चिपकून राहणार आहे आता. माणूस म्हणते मी सर्वांना पोक करणार, सर्वांची इज्जत काढणार, सर्वांना हे बोलणार ते बोलणार. कोणाच्या हजबंडवर जाणार, कोणाच्या फॅमिलीवर जाणार, कोणाच्या कशावर जाणार, कोणाच्या कशावर जाणार. तर हे सगळं अनुश्री राखीला बोलत होते. मग तेच गेम आहे तुझं असं बोलली अनुश्री. मग त्याच्यानंतर तन्वी बोलते आज केस धुते मी, ड्राय तू करू नये. ओके ड्राय करू नये. अच्छा तू बदनामी करते, तू पण कर. मग आता इथं म्हणते ते इथे तन्वी म्हणत होती का तू बदनामी करते. पहिले राखी तर प्रेमाने बोलली तन्वी मी केस धुते, तुम्हाला ड्राय करून देशील. राखी म्हणते, तन्वी म्हणती नाही तू बदनामी करते असं करते, मग मी नाही करून देणार. मग राखी म्हणते मग तू पण कर माझी बदनामी. नाही 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 मी नाही करू शकत, ते माझ्या एथिक्समध्ये बसतच नाही, मी नाही करणार असं तन्वी म्हणते. मग रडली आणि डोळे सुजले काही. तू का रडली आणि असं विचारते राखी दीपालीला. तू का रडली बाई, डोळे वगैरे सुजले, काय झालं. ती माझ्या लग्नाबद्दल बोलली, बाकी काही नाही. मग तुला वोट तर येणारच आहे ना असं राखी म्हणते इथं. का दीपाली बघ मी तुला काल फुटेज दिलं आहे असं पर्सनल म्हणून काय होणार, पण मग आता तुला वोट्स येतील. मला कळते राखी दुसऱ्यांचा काय विचार करते, स्वतःचा करणार तू. मग नंतर तुला आनंद मिळतोय ना दुसऱ्याचं चारित्र्य खाली करून असं दीपाली म्हणते. तू जेवढी भांडी देणार मी तेवढी धुणार, तू जेवढी भांडी देणार तन्वी मी तेवढी धुणार. तू फक्त मला केस ड्राय करून द्यायचे आणि त्यांचा गोत्ता काढून द्यायचा असं जे राखी बोलते बाई तन्वीला. येस. मग राखी म्हणते विशाल म्हणते लई चिडला तू जिंकली तर. ते काय छाती ते काय भिंतीवर वगैरे मारतात ना, ते 2-3 वेळा मारलं म्हणे नाही का. मग इकडं विशाल कोपच्यात ऐकत होता, तिला माहीत नाही विशाल तिकडंच कोपच्यात बसलेला आहे त्याच्या जागेवर. पण ही राखी बोलतच होती. विशाल म्हणतोय बघ ना तिला माहिती नाही मी इथं बसलो आहे आणि ती माझी बुराई आता तिच्याजवळ करते. नंतर म्हणे विशाल म्हणतोय की तन्वीची सर्वात जास्त तारीफ जी ना मी केली होती जेव्हा ते तिकीट टू फिनाले जिंकले, आणि तरी ती असं सांगते का मी चिडलो किंवा मी जळलो वगैरे. मग विशाल इकडं राखीला म्हणतोय ए राखी बघून डचकू नको समजलं ना, मी तुझ्यावर पण जळतो. तुझे केस नकली आहे, तुझे दात नकली आहे, तुझं सर्व काही नकली आहे.
तुझं सर्व नकली काढून आंघोळ घालतो तुला आणि त्याच्यात नाही ना आंघोळ घालून त्याच्यातनं कंकाल काढतो बाहेर. अरे बाप, खतरनाक कमेंट होती. बापरे, कंकाल काढतो म्हणे बाहेर. कंकाल निघेल त्याच्यातनं असं म्हणते. मग राखी म्हणते आणि तू काय, तू पण तर नकलीच आहे, तुझी बॉडी नकली आहे. हां, तो स्टेरॉइड्स घेतो, हां इंजेक्शन घेतो, हां गोळ्या घेऊन घेऊन बॉडी बनवली तू. असं म्हणते ती. आणि मग राखी त्याला ते तुझं पण तर दात वगैरे सगळं नकली आहे असं राखी म्हणते. आणि नंतर राखी हे पण म्हणली का माझं दात नकली आहे ना, तर मी माझ्या पैशांनी, मेहनतीच्या पैशांनी ते सगळे केलेत असं म्हणते राखी. मग त्याच्यानंतर चमडी आहे तू चमडी असं बोलली डायरेक्ट राखी त्याला. लेबो मोठा वर्ड यार चमडी. ते माझ्या मेहनतची. तर तन्वी म्हणते त्याने लेवल पाडली राखी, तू लेवल नाही पाडायची, मग तुझ्यात आणि त्याच्यात काय फरक. हो राखी. राखी म्हणते मी ना माझा स्टँड असा बरोबर घेऊन चालते, समजला का तन्वी, आणि मी माझा स्टँड घेणार. मी ना आबला नाही आहे, मी वेळ आली ना तर आबला नाही, मी वेळ आली तर समोरच्या असा तबला वाजवेल, तबला अशी बोलते डायरेक्ट राखी. हां, तबला वाजवणार म्हणे मी. त्याच्यानंतर राखी ती सॉरी, तो माझं स्टँड नाही आणि मी का बरं ऐकू त्याचं, मी तर कोणाचं ऐकून घ्यायला बिलकुल नाही आली असं बोलली राखी डायरेक्ट. मग राखी म्हणते कोणाच्या तोंडावर फोडे आहे रेवा, हे काय कथ्या लाव असं म्हणते डायरेक्ट. आणि राखी डायरेक्ट भांडं घासायला घेऊन बाई डायरेक्ट डायनिंग टेबलवर बसली. यार काय सीन आहे हा, डायरेक्ट डायनिंग टेबलवर बसली राखी. मग नंतर ती ए दीपाली घासून दे मला भांडं राखी असं म्हणते ती. मग डायनिंग टेबलवर बाई भांडं घासत होती राखी. मग राखी इकडं दीपालीला म्हणते तुझ्यात असं काय आहे सांग ना, हे दीपाली तुझ्यात असं काय आहे जे माझ्यात नाही आहे. राकेश का नाही बघत माझ्याकडे, असं असं काही ते बोलते ते. मग इकडं तन्वी रेवाला म्हणते की किती खरी किती खोटी माहीत नाही आहे, कोणी रडलं तर मी तिथे जाते म्हणे. तिने ॲक्शन केली, तिला रिॲक्शन मिळाली असं तन्वी म्हणते. तू तिच्या चरित्र्यावर बोलली, तिला सॉरी म्हण असं राकेश म्हणतो बाई इथं राखीला. तू तिच्या चरित्र्यावर बोलली, तू तिला सॉरी बोललं पाहिजे का, तू तिचा भाऊ आहे असं राखी म्हणते डायरेक्ट. राकेश म्हणतो हो हो मी तिचा भाऊ आहे, बोल आता. मग दीपाली म्हणते हो तो आहे माझा भाऊ, बोल तू. तर तो मग तो मध्येच म्हणतो हो मी तिचा भाऊ आहे आणि मी तिचा मित्र बी, मध्येच मित्र बी आणला इंटरेस्ट. मग तिने जनता बघती आहे सर्व, काय बोलतोय जनता बघती आहे, महाराष्ट्र बघते म्हणे असं. मग त्याच्यानंतर इकडं विशालला राखी म्हणते का आमच्यामध्ये कंटेंट घेऊ नको, तू जाय निघितून डायरेक्ट अशी बोलली. तर कारण इथे ना दीपालीचं आणि राखीचं वाजत होतं आणि इथं राकेश पण होता. तर यांच्यामध्ये ना विशाल तो मध्ये मध्ये करत होता, त्याच्यामुळे भाई डायरेक्ट बोलली विशालला का आमच्यामध्ये कंटेंट नाही घ्यायचं. आणि इवन त्याच वेळेस तन्वी पण बाहेर बोलली का विशालला ना कोणीच फुटेज देत नाही, विशालला कोणता मुद्दा भेटत नाही म्हणून तो दुसऱ्याच्या मुद्द्यांमध्ये आता पडल एक वीक. मग राकेशने कन्व्हिन्स केलं इथं राखीला बरं का, हे लय महत्त्वाचं आहे. राकेशने कन्व्हिन्स केलं राखीला सॉरी बोलण्यासाठी. मग राखी म्हणते हो तुझ्यासाठी काही पण सॉरी, किरकोळ आहे, लगेच बोलते मी तिला सॉरी, चल 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 चल, लगेच घेऊन आली इकडे. आणि मग राखीजी ना सॉरी बोलली बाई कान धरत. ती म्हणे की मी याच्यासाठी आले, हो मी राकेश बापट, हा बापट बोलला मला माफी माग असं बोलली ती. तर ती दीपाली म्हणते काय तू याच्या सांगण्यावरून आली, मग तर बिलकुल नको माफी मागू, तुला मनापासून फील होत असेल सॉरी बोलणं तरच तू बोल असं बोलली इथे ती. मग हक केलं त्यांनी एकमेकांना. आणि यांचं जे काय भांडण आहे ते मिटलेलं इथे. मग नंतर काय चाललं आहे माझं, माफी मागणं माझ्या डिक्शनरीत नाही आहे असं राखी म्हणते.
माफी मागणं माझ्या डिक्शनरीत नाही आहे. पण तुझ्यामुळे मी सॉरी बोलले राकेश, तुला कळत कसं नाही, तुझ्यामुळे मी सॉरी बोलले. ती का तुझी गोष्ट ऐकते मला सांग, आय डोंट नो. तू माझा दुश्मन आहे, समजलं ना. 36 नाही 38चा आकडा आहे आपला, 38चा असं बोलते राकेश. मग तुलाही सॉरी म्हणते मी, आय एम सॉरी राकेश असं बोलते. राकेश तो नाही मला सॉरी नको आहे आणि मला सवय झाली त्या सगळ्या गोष्टींची असं बोलायचे. म्हणून तर आला बाई साप शिडीचा टास्क इथे, साप शिडीचा टास्क आला इथं. आणि बिग बॉस म्हणता बाई, राखी तुमचे मित्र आलेले म्हणजे साप आलेले. हां कसं वाटते राखी देव, मग माझे गडी मित्र आले, मला खूप आनंद होतो आहे. म्हणून तर इकडं अनुश्रीला म्हणताय का साप शिडी खेळताना डाईस फेकायच्या का ते हो. म्हणून तर इतर राकेशला म्हटले का साप शिडी रद्द केली आहे का कधी, साप शिडी रद्द. मग तो नाही बिग बॉस राकेश म्हणतोय. मग इकडं विचारतोय फक्त शिडी दिसते मला, बाकी काही दिसत नाही असं म्हणतो तो. दीपाली यांची प्रेम दाखवू नका सापांना तुम्ही, असं म्हणजे बिग बॉस म्हणता इथं की तुम्ही प्रेम दाखवू नका सापांना, खरी गोष्ट आहे. नंतर इकडं प्राईज मनी परत कमवण्याची इथे संधी मिळते यांना सगळ्यांना. मग कालचा खेळ पाहता प्रत्येकी 25,000 रुपये, म्हणजे प्रत्येकी 25,000 रुपये आहे. आणि मग त्याच्यानंतर याच्यात 75,000 रुपये अजून ॲड केले बिग बॉसने कालच्या टास्क मुळे. त्याच्यामुळं टोटल झाली आता 1,00,000 रुपये प्राईज मनी. एक सदस्य सापशिडी पटावर उतरेल, प्रत्येक फेरीत 6 डाईस फेकता येतील आणि एक सदस्य सापशिडीवर उतरेल पटावर आणि एक जण ॲक्टिव्हिटी रूममध्ये जाऊन पाहून आणि मग ते गेस करेल असे ते. मग इकडं म्हणते काय बाई, नंबर तत्वानुसार एखाद्या घरात पोहोचाल नंतर येस असा टास्क होता. सर्व फेऱ्यां अंती जितकी रक्कम राहील तीच प्राईज मनी राहणार असं म्हणते बिग बॉस. मग इकडे दीपाली आणि अनुश्री आली पटावर, इथं अनुश्री आहे आणि डाईस फेकणारी दीपाली. येस 6 नंबर आला आणि त्याची अमाऊंट आहे 42,000 रुपये. आणि फुगे असतील तर सापशिडीवर ते बसून फोडायचे, तर यांनी ते बसून एकंदरीत फोडले फुगे. मग गाणं ओळखायचं होतं, मग यांनी ओळखलं, मी रात टाकली मी कात टाकली असं गाणं ओळखलं. थोड्या संसाराची लाज वाटते, ओके, मोडक्या संसाराची लाज वाटते असं म्हणते ती. आणि 42,000 रुपये जिंकले ते इथे. नंतर 15व्या घरात पोचलात म्हणजे 90,000 जिंकतील हे. आणि मग परत 7व्या घरात पोचले तर मग पुन्हा मायनस होईल. या सगळ्या प्लस मायनस गोष्टी होत्या अशा. मी फटाफट सांगायचा प्रयत्न करते त्यात थोडा. ज्या नंबरचं क्यू कार्ड सांगेन त्या प्राण्याचं किंवा पक्ष्याचं नाव वर्णन करून सांगायचं आणि समोरचा गेस करेल, ओळखेल. तर दीपालीला 2 नंबरचं क्यू कार्ड आले आणि त्याच्यात आलं आहे भाई करकोचा. येस. मग इकडं बगाळ घेऊन आली अनुश्री आणि इथं सपशेल चुकली. बिग बॉस म्हणताय तुम्ही हरलात, पुन्हा 7व्या घरात जा आता. मग 17वं घर टिकून ठेवलं आणि 1,00,000 काय 2,000 काय 20,000 ॲड होऊन येतील आता. आणि कोणते 5 जिन्नस लागतात पोहे बनवण्यासाठी हे विचारले. मग इकडं घेऊन आले तेल, पोहे, काय जिरं मोहरी मीठ काय कांदे बिंदे घेऊन आले. आणि मग ते आणलं आणि मग ती भालू दिसतो, कसा दिसतो भालू दिसतो, तर तिला भालू कळत नव्हता. आणि मग नंतर अस्वल जे आहे ना ते कळाले अनुश्रीला. त्याच्यानंतर अस्वल बरोबर आणलं, 38,000 रुपये जिंकले. म्हणजे तर 5 वेगळ्या गोष्टी असायला हव्या. 5 वेगळ्या गोष्टी असायला हव्या. आणि मग खुर्ची, कलिंगड, झाड, उशी आणि कढीपत्ता यांनी 5 वेगळ्या गोष्टी अशा आणल्या. आणि मग 92,000ची वाढ जी ना ती रक्कममध्ये झाली आता 92,000. डायरेक्ट 18,000वर आले. म्हणजे पहिले 92,000वर होते आणि डायरेक्ट 18,000वर आले चुकल्यामुळं. वेगळं राकेश आणि रेवा आले. बाई येले इंटरेस्टिंग होतं. राखीची जेलसी ऑन पीक होती, ऑन पीक सिरियसली. तर राकेश आणि रेवा आले. बिग बॉस एक अक्षर सांगतील, 5 वेगवेगळ्या गोष्टी आणायच्या आहेत. तर क शब्द दिला, काकडी, केळी, कुंडी, कंगवा, कैची, कढीपत्ता, कागद हे सगळं घेऊन आले.
आणि आव्हानांना यशस्वी झाल्याबद्दल 42,000 रुपये ॲड झाले. बिग बॉस म्हणताय रेवा ती कुंडी नाही त्याला फुलदाणी असं म्हणतात. मी पण तेच म्हणणार. तर रेवानी बाई कुंडी समजून फुलदाणी उचलून आणली काय. मग इकडं बिग बॉस म्हणताय 15व्या घरात पोचला आहे तर 90,000 रुपये ॲड होतील. मग ॲड झाले. मग राकेश म्हणतो रात्री जागतो आणि उलटा लटकतो. काय सांग रेवा. रेवा म्हणते काय चमकादड. नाही वटवाघूळ. आणि घेऊन पण राखीव दे वटवाघूळ काय असतं. मी तर हरलेच असते मला समजलंच नसतं. मग या आव्हानात यशस्वी 90,000 रुपये ॲड केले यांनी. आणि राकेश 3 नंबरचं क्यू कार्ड घेतलं. त्यात 1,08,000 निघाले. रेवा म्हणती राकेश म्हणतो बाई की 4 पायांचा असतो आणि थोडंसं तोंड जे ना कुत्र्यासारखं असतं पण कुत्रा नाही आहे. मग ती म्हणते हां कोल्हा वुल्फ कोल्हा. मग इथं ओळखलं रेवाने आणि मग घ्यायला गेली कोल्हा. आणि मग यशस्वी झाला. 1,08,000 रुपये याच्यात ॲड होऊन गेले. त्याच्यानंतर 23व्या घरात बाई जिंकले 1,38,000. आणि मग हे आमच्या पेपर येस हे म्हणतात की हे आमच्या पेपरवरून बाई पाय सरकवल्यासारखं आहे असं. मग ही म्हणते की बाई एक मिनटं. मग इकडं 23व्या घरातही जिंकले आणि 1,38,000 रुपये आले. आणि हे आव्हान होतं यांना रेवा आणि राकेशला पेपरवर डान्स करायचं होतं बाई फोल्ड करून करून. राखीचं ऐकतात बाई तळपायाची आग मस्तकाला लागेल. राखीने बिग बॉस काय करताय. बिग बॉसने अजून चिंगून दिलं राखीला. राखी बरोबर केलं ना मी. अरे बाप खतरनाक राग आला राखीला खतरनाक इथं. मग ते डान्स करायला लागले. मग स्वप्न चालून आले बघता बघता माझे होऊन गेले हसता हसता. एक काम करा गाणं तुम्ही ते ऐकत छान गाणं आहे ऐकू शकता तुम्ही नंतर. तर ह्या गाण्यावर हे इतके सुंदर मस्त डान्स करत होते. राखीबाई वरतून आली ना पळत खाली आणि म्हणे याचा गुडघा दुखतो ना आता मी दाखवते आता बघू त्या रेवाला कसा उचलतो हा. आणि मग मी बघते याचा गुडघा दुखतो का नाही आता याची गुडघेदुखी काय आहे ते. बाई अशी बोलली डायरेक्ट. आणि राखी खाली आली. जसं रेवाने उचललं राखी अजून जवळ गेली. म्हणे अरे हे काय सीन होतो आहे बाई काय सीन चालू आहे दोघांचा. मग बाई राखीने जो येणार राकेशने रेवाला धक्का दिला इथे आणि तो थोडासा हल्ला पण. आणि त्यामुळे राखीमुळे ते हा टास्क हारलेत. येस. आणि त्याच्यावर राकेशने खूप बडबड पण केली इथे. धक्का दिल्यामुळे रागवले ते. आणि मग इकडं बिग बॉस म्हणताय राखीच्या धक्क्यामुळे आपण हे आव्हान हरला आहात राकेश आणि रेवा. मी तर राकेश चिडला. टास्क होता यायचं नाही द्यायचं हिलामध्ये तुम्ही काय येऊन दिलं. गुडघा दुखतो तरी केला मी टास्क कळतं आहे का तुम्हाला असं बोलला राकेश. राकेश म्हणते तर की काळा पांढरा बर्फात असतो माहिती का. मग रेवा म्हणते पेंगविन. रेवा पेंगविन घेऊन पण आली. बिग बॉस म्हणतो बाई यशस्वी झालात. 1,50,000 ॲड झाले परत. आणि 7 नंबरचं घर. आणि मग परत इथं राकेश म्हणतो बाई मोठी पाल असते मोठी. ती ओके मोठी पाल काय असते मग मगर दंतो नाही म्हणे. मग सरडा आहे का सरडा दंतो नाही. मग डायरेक्ट राकेश भाई बोलला तानाजींनी किल्ला चढायला काय वापरलं होतं. तिने घोरपड. हां बस घोरपड. घोरपड पण तिला आणता आली नाही कारण तिला माहीतच नाही घोरपड कशी असते. यार आता कोरपडबद्दल तर माहिती आहे. घोरपडबद्दल कोण एवढी माहिती ठेवलाच आहे ना. कोरपड विचारा बरं ते लगेच घेऊन येणार कोरपड. त्याच्यानंतर आपण बघितलं बिग बॉस रेवा आपली संधी गेलेली आहे इथे. रेवा तुम्ही आधी वेगळा प्राणी आणला होता म्हणून हरलात तुम्ही. कारण ती पालच घेऊन आली ती वेगळ्या प्रकारची. घोरपड नव्हती आणली. 2 फेऱ्यात 2,68,000 रुपये यांनी कमावले आहे. येस. आता तिसऱ्या फेरीत येतात राखी आणि विशाल. आणि जसं राखी विशालचं नाव आलं विशाल डायरेक्ट आता राखी मला लई जाम करणार. राखी माझी वाट लावणार हेच वाटत होतं त्याला. आणि मग पटावर इथं विशाल थांबलाय आणि 25वं घर 1,50,000 रुपये डायरेक्ट ॲड होत आहे. विशाल म्हणते आव्हानासाठी वे प्रॉप्स घ्यायला जायचं आहे. मग जसा तो प्रॉप घेऊन आला विशाल मग राखी ती हे काय
आता म्हणजे याच्यावर बसून बसून फोडायचे, परत तेच करायचं. बापरे कसं जमणार बिग बॉस असं ते. मग त्याच्यानंतर आपण बघितलं फुगा जो आहे ना, त्यांनी दोघांनी असं पोटाच्या साह्याने नेला आणि तो तिकडे टाकला. तो असा काहीतरी टास्क होता. त्याच्यानंतर इकडे विशाल म्हणतोय तिला, राखी बता तू कहाँ से आती कहाँ से? ते मैं दुबई से आती हूँ. हाँ वहाँ पे क्या है? हाँ वहाँ पे क्या है बडा बडा? राखी ती ऊंट. हां वही वही वही. ऊंट घ्यायला गेली इथे आणि मग हे घेऊन आलं आणि ते कबूतरचं समजवलं तर एक नंबर होतं बाई विशालचं. मी तर ते विशालवर आत्ता अशा मीम्स कटणार याच्यावर की बस. तर कबूतर काय करतं, गुटरगु 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 लय भारी समजवत जातो विशाल. तर ते म्हणते हो गुटरगु, तो ना ग नाही इथं घ वापरतं गु. त्याने हा हो अशी करते राखी. आणि मग त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी झाल्या आणि इथं तो जसं एक्सप्लेन करत होता यार, सगळेच जण हसत होते यार. खतरनाक यार विशाल, खतरनाक खतरनाक एक्सप्लेन करता. तर इकडं राखीला घोबाड आणायला लावलं, पण राखी इथंही फसली. ती खंड्या घेऊन आली, खंड्या पक्षी म्हणजे किंगफिशर. आणि इथं राखीचं जे ना चुकलं आहे. आपण हे आव्हान आपण हरला आहात आणि परत येत आहे तुम्ही 42,000वर. जसे भाई हे 42,000वर आले, बिग बॉसने बाई संपून टाकला टास्क. तर हा होता एकंदरीत आजचा टास्क. आणि कसा वाटला, काय वाटतं तुम्हाला? किती प्राईज मनी वाढेल? प्राईज मनी किती वाढेल काय वाटतं एकंदरीत? तसं तर आत्ता बिग बॉसने 1,00,000 केली पूर्ण, कारण यांनी जो काल टास्क खेळला तो काबिले तारीफ होता. आणि 75,000 असेच वाढवून दिले बिग बॉसने. तर या एकंदरीत गोष्टी होत्या बाई आज. तर विशालबद्दल तुम्हाला काय वाटतं? फेक गेम आहे की सिंपती कार्ड आहे काय? आणि आज तो जात होता बाई, मी बघितलं राखीन त्यांच्या मुद्द्यामध्ये तो जाणून बुजून जात होता, जे आपण बघितलं. पण कारण त्याला माहिती राखी आणि दीपालीचं क्रॉस चालूच असतं. सो तो त्यांच्यामध्ये कंटेंट घ्यायचा प्रयत्न, पण ती राखी बिंग राखीने लगेच ओळखलं ते. आणि अखेर आता राखीने जी ना माफी पण मागितली दीपालीची. सो लेट्स सी काय होतं. आणि राहिले ओपनिंग वोटिंग ट्रेंड, मी तुम्हाला पहिलेच सांगितले दुपारी. आणि घरातनं कोण जाईल तर राखी नाही तर दीपाली, दोघांपैकी एक जाणार आहे. तर हा होता एपिसोड नंबर 88. कसा वाटला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका गाईज. तर तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा, ठीक आहे? सो बाय बाय, टेक केअर, गुड नाईट आणि शुभरात्री.